नमस्कार मंडळी, कसे आहेत तुम्ही? आजच्या नवीन ब्लॉगमध्ये तुम सर्वांचे मनापासून स्वागत. आत्ता वाजले सकाळचे 7:30 आणि सकाळी सकाळी नाही का आज पाणी वगैरे सुटलं होतं. तर दररोज पाणी वगैरे नाही का आपल्या आजी आणि आजोबा दोघं भरत असतात, पण आज आपल्या दोन्ही ताई होत्या, त्यांनी पाणी वगैरे भरलं आहे. आणि सकाळी सकाळी काय तयारी केली ते तुम्हाला दाखवतो आणि रात्रभर काय झालं ते पण तुम्हाला दाखवतो. तर इकडं आपली ज्योतू नाही का वांगे तोडू राहिली आहे. सकाळी सकाळी वांग्याची भाजी बनायची वाटतं आज घरामध्ये. पावसाने एवढी हालत करून टाकली की तर बसायला पण जागा नाही राहिली आहे. बघा सगळं पावलं झालं आहे. आपली आजी कशी धरून आणली आणि बसली, धरून आणलं तिलाच कुठून तरी. आणि यांनी बघा आता एक टमाटे वगैरे कांदा चिरून ठेवला आहे. पोहे बनवायचे, पोह्याचं चालू दिसतंय घरामध्ये. रात्रभर आम्हाला जागा ठेवून नाही का 2 मेंबरने सगळं घर म्हणजे उद्ध्वस्त करून टाकलं. आणि आता स्वतः बघा कसे झोपले. तर हे बघू शकता 2 मेंबर याने आम्हाला रात्रभर झोपून नाही दिलं. आणि आता हे दणकून झोपले सकाळ सकाळी. सगळेजण काम करते आणि हे झोपलेत. हे कार्टून तर रात्री लवकर झोपलं म्हणून लवकर उठलं. झोप चांगली आली का? पूर्ण रात्रभर एवढा पाऊस चालू होता ना की घरावरती दणदण आवाज चालू होता. एवढा पाऊस आणि गारी होत्या जास्त. पाऊस कमी होता आणि गारी जास्त होत्या, त्याच्यामुळे झोपायला पण टाईम झाला. 2-2:30 वाजले होते. आणि आपले 2 लहान लेकरं पण ते पण झोपत नव्हते. पावसाचा आवाजच एवढा येत होता का त्यांना पण झोप लागत नव्हत्या. आणि आत्ता बघू शकताय सकाळी सकाळी नाही का सूर्यप्रकाश किती भारी पडला आहे. रात्रभर पावसानंतर सकाळी सूर्यप्रकाश निघला आहे. आत्ताशी मी ब्रश करून राहिले कारण अजून घरामध्ये नाही का पाणी वगैरे तापलेलं नाही. पहिलंच पातेलं तापू राहिले चुलीवरती. पावसाने एवढं गळलं होतं त्याच्यामुळे चूल पूर्णपणे वल्ली झालेली आहे. आणि घरामध्ये गॅस कमी आहे त्याच्यामुळे ते आपल्या आजी नाही का सगळं चुलीवरतीच करते. तर आता ब्रश वगैरे करून घेतो, तोपर्यंत पाणी तापा, आंघोळ करून घेतो आणि आपलं नंतरचं शूट चालू करतो. ज्योतूनी बनवली पोहे सकाळी सकाळी. आता सगळ्याचे कामं चालले होते तोपर्यंत नाश्ता बनवून घेतला. आज बैला भरपूर आधार भेटलाय कामाचा. तरी आपला बैचा जीव पाण्यातच आहे. बघा पाणीच भरी ती पाणी लागतच. माझ्या आंघोळ होस तर यांच्या घरातलं खाणं पिणं धुणं सगळं झालंय. आता यांना घेऊन चाललो मी आईकडे, म्हणजे तागडखेलला. कारण गुढीपाडव्याला नाही का गावची यात्रा असते, त्याच्यामुळे आपल्या ताईन त्या सगळ्या जमलेल्या आहेत. पप्पा वगैरे सगळे एकत्र आले आहेत. तर आता यांना नेऊन सोडायचं आहे. तागडखेल इथून 12 किलोमीटर, पण घाटशिराच्या आले नगरमध्ये आणि तागडखेल येतं आष्टीमध्ये, म्हणून जायला नाही का थोडे मध्ये एक घाट लागतो, वृद्धेश्वरचा घाट लागतो ना, त्याच्यामुळे थोडा टाइम लागतो. आणि आता चिले पेलेनला घेऊन जायचंय. ट्रॅक्टर वगैरे घेऊन चाललाय शिवानी, ट्रॅक्टर घेऊन चाललाय. रुद्राक्षी त्याचं जेसीबी तू कवर घेतलं, तुला दिलं ना बावली? हा हा का? तर आता 2 गाड्या काढल्या. मामा पण येऊ राहिले सोडायला, कारण एवढ्यांना एकत्र जाता नाही येणार. तो आहे तू डोन येस. तर बघू शकता डायरेक्ट आलोय तागडखेलला आई पैसे. आई वाटत आता एक पाववाला भेटला त्यांच्याकडून. बघा हिनं काय घेतलं, डायरेक्ट एवढे पाव आणले. बघू शकतायत आई काय करू राहिली. कृष्णावरून आई नजर उतरून टाकू राहिली. मी आईकडे आलो ना तागडखेलला, पहिले नाही का संत्र्यामध्ये येत असतो. मला इथं आलं लय भारी वाटतं, कारण नाही की हिरवं म्हणजे मला नाही का सगळ्यात जास्त हिरवं जास्त आवडतं. तर बघू शकता नाही का संत्र्या वगैरे, आपल्या संत्र्या तुटून गेले आता, पण हिरवं भारी वाटू राहिले. पाठीमागं पाणी वगैरे दिलेलं आहे आणि काल तसं थोडा पाऊस पण झालेला आहे. पण आपल्याला जास्त पाऊस होता, आईल त्यांना कमी पाऊस होता काल. संत्र्या एकदम भारी झाले आता, सगळ्या तुटून गेले, एकच बाकी राहिली. मी तुम्हाला नाही का पाठीमागच्या वेळेसला नाही का आईने काय काय लावलं ते दाखवलं होतं, पण त्यावेळेस काय होतं ते छोटं होतं, आता मोठं झालं आहे. बघू शकता काय काय लावलं होतं. तर हे बघू शकता कोबी लावला होता, तर आता कोबी यायला लागले बरं का त्याला. म्हणजे हे बघू शकता आकार बनवायला लागला आहे त्याचा. इकडे बघू शकता वाटाणे झाडं लावलेले आहेत. तर अजून त्याला शेंगा म्हणजे शेंगा आल्या आता, पण अजून नाही का दाणे पकलेले नाहीत वाटाणे. शेमुळे वगैरे लावलेले आहेत. तिकडं वांगे वगैरे येतात. तर आई एकटीच राहते आणि तिच्या खायापुरतं ती भाजीपाला लावते.
कारण बाजार वगैरे आहे इथं, पण जरा लांब लांब आहे आणि गाड्या वगैरे नाहीत गावामधून, कोणी जात वगैरे नाही आणि मोठ्याला गाड्या नसतात, त्याच्यामुळे आई आपली घरीच लावते आणि खाते. जर जास्त काही भाजीपाला वगैरे तर लागत असला मी आणून देत असतो आईला. मग हे बघू शकता इथं आपल्या इथं जास्वंद लावले आईने, गुलाबी. आपल्या आंब्याला नाही का कैऱ्या पण आल्या आता, बघू शकता तुम्ही. हे बघू शकता कैऱ्या पण आल्या. आता ते आंबे होते ना याचे, अजून तरी येऊ राहिलेत. काल पाऊस आला होता, गारीने नाही का बार वगैरे पडून गेला वाटतं आंब्याचा सगळा. आई काल पाऊस आल्यावर गळत होता का? बघू शकता आईचं घर सगळं खराब झालं आहे. आणि काल पाऊस आले होते, मला नाही का पहिली आईची आठवण आली. म्हणलं यार काय होतं असं काय माहिती, कारण येतो नाही बघू शकता पत्र्याने ते तुटलेले आहेत ना, त्याच्यामुळे सगळं गळत असं खाली. बाहेरची पडी पण आहे इथून सगळी तुटलेली आहे आणि इथे लाकूड लावलेलं आहे. इथून अँगल क्रॅक झालेला आहे, पूर्ण तुटलेलं आहे. जाऊ दे, अजून थोड्या दिवसात दिवस बदलते ना आपले. तर इकडं आई बघू शकताय ही चूल आहे आणि त्याच्यावरती वांग्याची भाजी बनवून राहिली. इथं चूल आहे आणि इकडे बघू शकताय बाथरूम आहे आंघोळीचं. म्हणजे छोटंच घर आहे त्याच्यामुळे का छोटंच आहे सगळं काही, आणि जो नाही भरपूर इथं बाथरूम वगैरे आंघोळीचं. तुम्हाला सर्वांना नाही का एक प्रश्न पडला होता की आई पप्पा कुठं राहतात, तर आई पप्पा नाही का आष्टे तालुक्यामध्ये नाही का तागडखेल म्हणून गाव आहे, खेडगाव आहे, एकदम छोटं गाव आहे. तर तिथं आई आणि पप्पा राहते, पण पप्पा नाशिकला राहते तुम्हाला माहिती आहे. तर आता पप्पा ते सगळे आले यात्रेला. आणि आपलं तर घाटशिरस गाव नाही का आयल्यानगरमध्ये येतं. तागडखेल आणि घाटशिरसमध्ये नाही का फक्त 10 किलोमीटरचं अंतर आहे, पण काय आलं आहे 2 जिल्ह्यांची बॉर्डरमध्ये आली आहे. त्याच्यामुळे एक आष्टीमध्ये गेलं आहे आणि एक आयल्यानगरमध्ये गेलं आहे. लांब अंतर नाही, जवळच आहे, पण फक्त 2 जिल्हे सेपरेट आहेत. त्याच्यामुळे थोडं असं लांब वाटतं, पण असं लांब वगैरे काही नाही, 10 किलोमीटरचं अंतर. त्याच्यामुळं आई पप्पा तागडखेलला राहते आणि मी आजी बाबाकडे त्यांच्याकडे लहानपणापासून राहिलो आहे. म्हणजे मी 6 महिन्याचा होतो तेव्हापासून तर आत्तापर्यंत मी प्रॉपर तिकडे आलो. इकडे मी आईकडे त्यांच्याकडे कधी राहिलोच नाही, कारण करमत नसायचं पहिल्यांदा. आणि आत्ता पण तीच तशी सवय लावून गेली, कारण जर आईला जर कधी बोर वगैरे झालं तर काय करते आई, तिला पण कधी कधी बोर होतं. मग तिचं आपली नानाकडं आणि बाईकडे खाली येत असते, तीच 2-3 दिवस राहते आणि हसून खेळून आणि नंतर आपली परत तागडखेलला येते. मी कधी राहिलेलं नाही, त्याच्यामुळे मला जास्त करमत पण नाही आणि मी राहत पण नाही, कारण सगळे काम वगैरे तिकडंच असते. तर त्याच्यामुळे जास्त इकडं राहायचं काय म्हणजे भागच येत नाही. तर गाईस तुम्हाला एवढ्या दिवसापासून बघायचं होतं की आपली फॅमिली, तर बघू शकता ते माझे पप्पा, ही आई आणि एवढे 2 सिस्टर आणि आपले लहान चिल्ले पिल्ले. आपलं घर जरी छोटं असलं ना, पण मनाने भरपूर मोठे आहेत. आज दिवस असे येतं, अजून 4 ते 5 वर्षामध्ये आपले दिवस पूर्णपणे बदलले राहते आणि हीच आपली तीच फॅमिली राहीन. मन तेच राहीन, पण चेहरा बदललेला राहीन. आणि पूर्णपणे तुम्हाला एवढ्या दिवसापासून कमेंट करत होते की आई पप्पा वगैरे बघायचे आहेत, तर हे आपले आई पप्पा येतात. आणि पप्पा शिकलेले वगैरे नाही येतं, पण भरपूर काम केलेलं आहे त्यांनी. आणि आई आपली एक 4थी शिकलेली फक्त, त्याच्यामुळे जास्त काही त्यातलं ज्ञान नाही, पण पप्पांनी भरपूर कष्ट केलेले आहेत, त्याचं फळ एक दिवस नक्की भेटेल. आता यांचं गाड्याचं शोरूम यांनी ओपन केलं आहे. बघ कृष्णा काय करतोय, बदक खोली तो काय. चल 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 चल, अरे चल, अरे चल. नाही ना, तू इकडे कृष्णा पडतोय. आधी बदक नको मला, तू ये ना इकडे, तू बदक आहे, तू माझा बदक आहे. इकडे तू, इकडे. हा ते आहे, तू इकडे. हा मला दिसतंय ते, तू ये ना इकडे, तू ये. चल 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 चल. हेच बघू शकताय कसं पळतोय कृष्णा. इकडे चल. शिवांशला आता ट्रॅक्टर द्यायचं नाही आपल्याला, इथंच खेळूस तर द्यायचं आहे त्याला फक्त. तुला देणार नाही मी ट्रॅक्टर, इथंच ठेवणार आहे, इथंच ठेवणार आहे. मी देणार नाही तो ट्रॅक्टर, इथं खेळूस तर फक्त. हिनं बघायचं मनी बँक ओपन केलाय. किती रुपये भेटले त्याच्यात? मग कशाला घेतलाय तो? पैसे टाक ना त्याच्यात. पैसे टाकायचे नाही का? टाकायचे दुसऱ्या फोनला. काय प्रश्न बघा आता, याचं चालू झालं बरं का परत सकाळी सकाळी. चल इकडे चल, लागला हो इकडे. चल चल आपल्याला जायचंय, भूर जायचंय. चल चल चल, अरे चल. लागलं जायचं नाही, बरोबर नाही जायचं. अरे नाही जायचं. आता बघा यांनी माझी चावी गाडीची इकडे ट्रॅक्टर नाही ठेवली आणि ती हारून गेली. मग ती चावी तुझा ट्रॅक्टर लय मोठा आहे काय? ट्रॅक्टर विकायचा आहे तुझा? इन्शुरन्स करून घे त्याचा.
काय होतं फायदा माहिती आहे ना? काय होतं इन्शुरन्स क्लेम केलं? हां, पलटी झाल्यावर पैसे भेटतात. पलटी झाल्यावर पैसे भेटतात. काय होतं? पलटी झालं पैसे भेटतात. हां, त्याच्यामुळे इन्शुरन्स करून घ्यायचा. तुझी मनी बँक आहे बघ. मिनी बँक भारी आहे तुझी. कोण गायचं आपल्या सोबत आहे काहीतरी बनवून राहिली. हे बघ काहीतरी बनवलंय. काय बनवलंय? हे आपलं काय बर्गर टाईप बनेल. आपण बर्गर बनवलाय संगूने आपल्या घरच्या घरी. बर्गर काय पण म्हणजे बैचा व्हिडिओ बनवून दे एखाद दिवस. हा, एक दिवस बनवते. आज संगूने बघा बर्गर बनवलाय. भरपूर गरम आहे. भरपूर गरम आहे बस. आणि केस एक नंबर झाली. इकडे कांदे पण लावले आणि इकडे कोथिंबीर भाजी, शेपूची भाजी वगैरे. आत्ता नाही का आजीला देऊ राहिली आई. ही कोथिंबीर बघू शकता उकली. ही शेप अजून छोटालाच आहे पण देऊ राहिली आहे तरी. येळीने कापायचं. वेळीने कापावं लागतो परत फुटणं असे आई म्हणते. कांदे बघू शकता किती हिरवेगार आहे. तर दोन्ही ताईंना आणि लेकरं बाळांना त्यांना सोडलं आहे आईकडे त्यांच्याकडं. आता यात्रा आहे, देवाच्या दर्शनाला वगैरे जाते. मला पण जायचं होतं पण आपली रेसिपीचं शूट राहिलेलं आहे आणि आजी म्हटली की लवकर पाठीमागे या. तर आता जाऊन शूट वगैरे काढतो. वाटलं तर 3-4 वाजता परत रिटर्न येतो. त्यावेळेस देवाच्या दर्शनाला पण जातो आणि तुम्हाला मला ते देवाचं दर्शन द्यायचं आहे आडबंगीनाथांचं. ते पण बाकी राहिलेलं आहे आणि तुम्हाला मंदिर पण दाखवायचं आहे. सगळे मंदिर दाखवलेत पण अजून ते एक मंदिर राहिले ते तुम्हाला दाखवतो मी. तर आता जस्ट निघतो मी लगेच खाली. जाऊ का? मी चाललो आता खाली. जाऊ का? चल चल कृष्णा, चाललो मी आता. बाय बाय. चल नाही तुला घेऊन जातो. चल. नको बरं नाही नेत भाऊ. खाय लगेच मम्मीचा हात धरतो. हे चल जाऊ का मग? चल.